राधानगरी तालुक्यातील ओंकार शुगर अँड डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड युनिट नंबर 3 फराळे येथे तिसऱ्या गाळप हंगामाचा शुभारंभ व मोळी पूजन सोहळा उत्साहात पार पडला। या सोहळ्यात कारखान्याचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी घोषणा करत यंदाच्या 2025-26 हंगामात ऊसाचा दर प्रति टन रुपये 3461 देण्यात येणार असल्याचे जाहीर केले। बोत्रे पाटील म्हणाले, वजन काट्यामध्ये कोणतीही तफावत राहणार नाही। सर्व व्यवहार पारदर्शकतेने आणि शेतकरी हिताच्या दृष्टीने होतील। यंदा 4 लाख टनाहून अधिक ऊस गाळप करण्याचा मानस आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन करत सांगितलं की कारखान्याच्या प्रगतीत तोडणी, ओढणी, वाहतूक कर्मचारी आणि सभासद शेतकऱ्यांचं मोठं योगदान आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्यालाच पाठवावा। कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित कृषी भूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी बोत्रे पाटील यांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हटलं की औद्योगिक क्षेत्रात त्यांनी 15 युनिट्स यशस्वीरित्या चालवून एक आदर्श निर्माण केला आहे। पूरस्थितीत शासनाला दिलेली 1 कोटी रुपयांची मदत ही त्यांच्या सामाजिक बांधिलकीची साक्ष आहे। यावेळी उत्कृष्ट तोडणी व वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचा चेअरमन बोत्रे पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम व धनादेश देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाला कारखान्याचे GM शत्रुघ्न पाटील, नंदकुमार सूर्यवंशी, ज्ञानदेव पाटील, वैशाली डवर, सुवर्णा परीट, संदीप डवर, शशिकांत कांबळे, बाळकृष्ण चव्हाण यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रास्ताविक शत्रुघ्न पाटील, सूत्रसंचालन विश्वास आरडे, तर आभार प्रदर्शन वसंत डवरे यांनी केलं। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।